माझी कधीची इच्छा होती. बायका अशा बघतात ना आमच्याकडे, मला ऑकवर्ड फील होतंय. भाई मला झोप खराब करून यायला लागला उद्या परत. तुला माहितीये मला बोलली आता शिव्या नाही देणार, नाही आता चिट्या बोलली. पायऱ्यांवरून अशी साडी उचलून आलेली आहे. माझी मराठी थोडी वीक आहे, काही काही शब्द. 3 तासानंतर आमचं दर्शन झालंय. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो आज आम्ही संडे, तर आज आम्ही डिसाईड केलं का दादरला जाऊया सिद्धिविनायकला. आणि माझी कधीची इच्छा होती. सो मी माझ्या फ्रेंडला पण बोलवलेलं आहे. आणि हॅलो गाईज, आम्ही दोघे चाललो आहे. आणि आज मेघा ब्लॉग पण आहे यार, पण समजत नाही का कसं जाऊया आम्ही. जायचं म्हणजे मी ब्लॉगमध्ये काही पण बोलते गाईज, तर मला इग्नोर करा. बाय द वे हा माझा खूप दिवसानंतरचा ब्लॉग आहे. सो मी विसरली कसं ब्लॉग बनवायचं. 1 वर्ष झाला, म्हणून हा दुसरा ब्लॉग मी अपलोड करणार आहे. तर मला डोंट जज. शिव्यांवर शिव्या देणार आहे. तुला लाज वाटते का? आपण मंदिरात चाललोय आणि तू शिव्या घालते. साडी हे झालेली. बाय द वे मला स्वतःला कंट्रोल करावं लागणार आहे आणि मी ते करणारच आहे. मी शिवी नाही देणार. बघूया. स्टे ट्यून विथ अस गाईज. बाय द वे आम्ही दोघी कशी वाटतोय सांगा आम्हाला. ओके, भेटूया तुम्हाला स्टेशनला. गाईज आम्ही आलो आहे आता एका शॉपमध्ये, कारण ह्या मॅडमला कानातले घ्यायचे आणि मला पण घ्यायचे माझ्या हातात. सो हेअर इट इज. हे झुमका घे ना, भारी वाटतात छोटे छोटे. चांगला दिसला होता माझ्यावर. नाही सांगायचं माझ्यावर. सो गाईज आम्ही निघालो आहोत जायला स्टेशनला. अँड मी छोटेसे इयरिंग घेतले बाय द वे, पण नाजूकच छान वाटतात. मला झुमके घ्यायचे होते, पण ऐन टाईम माझ्याजवळ आहे झुमके, पण त्या ऐन टाईमावर भेटत नाही. सो दॅट्स वाय मग मी स्मॉलवाले घेतले. आणि बायका अशा बघतात ना आमच्याकडे, मला ऑकवर्ड फील होतं आहे. मग तुम्हाला समजत आहे का बघायचं. त्यांनी पण साड्या घातलेल्या, आम्ही पण साड्या घातल्या. फक्त फरक एवढा आहे का मी पार्टीवेअर नेसलेली आहे आणि त्यांनी सिम्पलवाल्या साड्या घातलेल्या आहेत. उन्हामध्ये जायला मला कंटाळा येतो यार, पण मला कधीच सिद्धिविनायकला जायचं होतं आणि मी माझ्या फ्रेंड्सला बोलून बोलून थकले. पण ही आली माझ्यासोबत. ही झोपेत आणि मी हिला सकाळी मी पण भाई मला झोप खराब करून यायला लागला उद्या परत. तुला माहितीये मी सकाळी ना जेव्हा मी तुला कॉल केला ना तेव्हा मी जस्ट उठली होती मला. आणि मी हिला बोलते कॉल करून का हा मी रेडी आहे. तुला पागल आहे का तू? काल बोलायचं ना मग मी रेडी. मला बोलली आता शिव्या नाही देणार, नाही आता चिट्या बोलली. सो गाईज आम्ही पोहोचलो स्टेशनला. ॲज यू कॅन सी माझी हालत. आणि ही मॅडम लिटरली ना पायऱ्यांवरून अशी साडी उचलून आलेली आहे. भाई किती गरम होतं माहितीये, किती गरम होतं. ही टॉम बॉयला मी बोलली म्हणून साडी घातली. मला असं वाटतं मी नथ काढून घ्यायला पाहिजे, दुखतंय माझे नाक. गाईज खूप गर्दी आहे, खाली बघू शकता तुम्ही. खूप गर्दी आहे आणि गरम आम्हाला खूप होत आहे. वरती बांधून तिने वरती बांधून घेतले केस. कारण मला पुढे पसीना वगैरे नाही. मध्ये बोलायचं. ओके ओके सॉरी. आपण बाहेर आलो आता लॅबमध्ये पण काय फायदा नाही. काही ट्रेन आली आहे आणि आम्ही चढणार आहे. चढणार आता आम्ही, चढावं लागणार आहे. नाहीच हे बघ किती गर्दी नाही. आम्ही चढलोय कसं तरी, आम्ही बसतो पण कसं तरी आहे. आणि असे बघतात ना लोकांना. पण आपल्याला दादरला उतरून आणि तिथून कसं जायचंय बघावं लागेल, कारण मला पण नाही माहिती आहे. मी फर्स्ट टाइम जाते ना त्यामुळे. तर रील्स बनवणे चालू आहे गाईज. यू कॅन सी तर खूप जास्त गर्दी आहे आणि आम्ही दोघी वैतागलेलो आहे. जाम डेंजर. झोपायला लागले. मला खरंच झोप येते, पण काय करणार, जायचं चालू.
म्हणतात ना बेकार आहे एकदम. नशीब आम्हाला ठाणा सांगा आला एवढी ट्रेन येतात तरी पण इथं एवढी गर्दी आहे. जाम कसं डेंजर. उतरणार काय माहिती आता ठाण्याला. इथून बोलते साडीवरती करून उतर. ते पण तसंच उचलायचं. मला उतरता येतं, मला काय टेन्शन नाही. बॅक साईडला खूप जास्त किलबिल आहे गाईचं. वैतागले मी. गाइस अभी हम लोग आ गए दादर स्टेशन. आणि गर्दी तुम्ही बघू शकता. मी बॅक कॅमेरा नाही करू शकत रे, कारण माझ्या एका हातात पर्स पण आहे आणि मी साडी पण घातलेली आहे त्यामुळे सॉरी. याच्या पहिले करणे मला अशी दाखवून करावा लागणार. फाइनली हम लोग जिंदा बाहर आ चुके हैं लोकल के, और लोग ऐसे घूर रहे हैं हमें जैसे हम लोग कोई फॉरेन की लड़कियां हैं. चल रही चल तो फेकलना एवढं फेकलना कुछ नहीं गाइस, ट्रस्ट नहीं करने का पैसे लोगों पे. फेक. आउटफिट चेक एंड कहाँ जाना है हम लोगों को पता नहीं है. सिद्धिविनायक कैसे जाना है, क्या जाना है, बस जाना है इतना पता बस जाना है इतना पता है. गाईज मी वनिशाच्या भरोश्यावर चालली आहे आता, कारण आई डोंट हैव एनी आइडिया. ए अनपढ़ किसको बोली रे. देखो और कौन 12th पास. कंट्रोल. आपण कुठं चाललोय मला नाही माहिती. हा मी तुझ्यावर गाईज आम्ही रिक्षामध्ये बसल्यावर भेटूया. माझ्या पप्पाने बघितलं अच्छा टॅक्सी आहे. Women. ओ माय गॉड. मी दादरला जास्त येत नाही आणि आली पण तर पायदळच फिरते ना गाईज, त्यामुळे हा खाली कर. हे तर आधी साडी सांभाळला जात नाही. मला लय ऑफवर्ड वाटते. लग्नानंतर कशी करशील. लग्नानंतर साडीच नाही काढशील. ती हाफ चड्डीवर बाहेर रॉंग साईडला आलोय आणि आता परत आम्ही चाललोय त्या साईडला. ह्याच्यातच टाइम वेस्ट होणार आहे. मनीषा पुरे गावाने भरली आहे मी. जाम डेंजर. गाईज आता आम्ही आलोय. गर्दी खूप जास्त आहे. आम्ही जेंट्सच्या लाईनमध्ये लागलो. ती पण तर लागले तसं काय नाही. चलता असा काय जळतात ते बेकार. आम्ही हे घेतले. गाईज खूप ऊन आहे. खूप गर्दी आहे. पाठीमाग हा आतमध्ये अलाउड नाही ना पण. माहिती नाही आहे की नाही. त्या पोरीने काढला होता. एक रील बघितली होती त्याच्यामध्ये त्या पोरीची होती. भाई काय आमचा अवतार पा गरम होते खूप. मसाल्यासाठी झालं. आता आम्ही चाललोय दुसरीकडं. गाईज आम्ही आता लाईनीत लागलोय परत. खूप गरम होते. आता जो पाणी वाटत दिलं पाणी जीव झालंय आमचं. ते पण थंड नाही आहे. अरे हे फुलं घेतलेले ना आम्ही, हे सुद्धा असे मुरजून गेले. Yes, आहे. माझी मराठी थोडी वीक आहे. काही शब्द प्लीज अंडरस्टँड. गाईज 2 वाजले तरी पण आम्ही अजून ब्लॉग मध्येच आहे. 2,000 years later. तुम्ही बघू शकता दर्शन फायनली दर्शन झालेलं आहे. 3 तासानंतर आम्ही हो ना हो 3 तासानंतर आमचं दर्शन झालं. म्हणजे आम्ही 3 तास लाईनीमध्ये होतो आणि आता चाललोय बाहेर. हालत खूप बेकार आहे. मला तर फोटो काढायची पण इच्छा होत नाही आता. भाई देव
साठी सुद्धा VIP लाईन लावतात, असं नाही करायला पाहिजे पण ना माझ्या मतेने तरी. तिथून दिसणार पण नाही रे. सॉरी गाईज, तुम्हाला दर्शन नाही करू शकली कारण खूप जास्त गर्दी त्यामुळे. आणि आता आम्ही चाललोय काहीतरी खाऊया आणि मग खाएंगे. फोटो पण काढायचे आहेत मला. आई मनात नाहीये एवढी ताकद पाहिजे फोटो काढायला. काढूया मी स्वतःचे मग फोटो नाही काढणार कारण मला एवढं भूक लागली. हां काहीतरी खाऊ, फोटो काढू आणि मग जाऊ. ओके आता आम्ही मेट्रोने जाणार आहे. तर थोडंसं आम्हाला तिथून जवळ होतं आणि प्लस दादरला आता संध्याकाळचा वेळ होत आला आहे. तर ऑफिसवाले निघतील तर मग खूप जास्त रश राहील. त्यामुळं मग आम्ही विचार केला का CST वरून बसू तर आम्हाला ॲटलिस्ट बसायला तरी भेटेल आहे की नाही. आणि मग तिथून मग आम्ही बुकाचे पैसे आम्ही मेट्रोत घालवले 80 रुपये. सिरियसली यार माझ्या अकाउंटमध्ये आता पैसे नाही अजिबात. आणि भाई चालत एवढं थंड वाटतंय ना, जरा बरं वाटतंय, खूप बरं वाटतंय. नाही तर ना डोकं एवढं दुखत होतं ना, एवढं दुखत होतं की बस माझा पुरा अवतार. ठीक है चलता है, इतना तो चलता ही है. सलाम. हा ब्लॉग जर नाही आला ना तो मग मेहनत बर्बाद हो गई इतने धूप में खड़े देख के. नाही ये ट्रेन गाईज. आता आम्ही CST स्टेशनला पोहोचून पण गेलो कधीच आणि खूप जास्त रश होता त्यामुळं मग आम्ही ब्लॉग बनवायचं विसरून गेलेली. आणि ही इथं बसलेली आहे. काय वाटतं तुला? हिला तर जाम भूक लागली आता. मला तर चक्कर येते, तुला काय सांगू, मला चक्कर येऊ लागले. आता चालू आहे घरी आणि या बघूया म्हणजे काहीतरी घेऊ आम्ही स्टेशनला उतरल्यावरती. बाकी जाऊया आता. आणि आय डोंट नो का ब्लॉग कसा आला आहे काय नाही, मी क्लिप्स नाही बघितल्या अजून पण. बट जसं आपण आला ब्लॉग मी अपलोड करणार आहे कारण मी जर ब्लॉग अपलोड नाही केला ना ही शिरायला नाही मला जाम नाही. ब्लॉग वगैरे एवढं नाही, आता मी खूप वर्षांनी ब्लॉग बनवते त्यामुळं सवय गेली आहे माझी. मी असा ब्लॉग बनवायला पाहिजे तर मी असा बनवते कारण मी आता जाम डेंजर थकलेली. मला घरी जाऊन असं होतं का मी कधी कपडे चेंज करू आणि कधी झोपू. मला जेवण नाही पण दिलं ना तरी चालतं पण मला आता झोपायला बस that's it for today. आणि आता घरी चाललो आहे. मला परत मी ब्लॉग वगैरे अपडेट देणार. आणि हा ब्लॉग कधी अपलोड होणार आहे लाज पण वाटत नाही का आता आम्ही दर्शन करून आलेलो आहे. आणि दर्शनाला पण जायचं होतं तेव्हा शिव्या देते तिथं मंदिरामध्ये पण चालू आहे तिचं. हां कुठंच लाज ठेवलीच नाही. लाज म्हणजे काय ते माहितीच नाही ना.